नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांनी 1 रुपयात पीक विमा भरून शासनाच्या हिस्सेची रक्कम भरून तरी पण शेतकऱ्यांना पीक विमा कंपन्या पीक विम्याची रक्कम का देत नाहीत? पीक विम्याच्या तक्रारी शेतकऱ्यांनी करूनही पीक विमा कंपनी पीक विमा द्यायला तयार नाही आणि पुन्हा पीक विमा कंपनीच सरकारला विचारते की पीक विमा कसा द्यायचा. कोणकोणत्या जिल्ह्यांनी पीक विम्याच्या तक्रारी दाखल केल्या, कोणते शेतकरी आहेत, किती शेतकरी आहेत आणि कोणकोणत्या जिल्ह्यांनी या तक्रारी दाखल केलेल्या आहेत हेच आपण मित्रांनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. आणि पीक विमा कंपनी पीक विमा का देत नाही हे पण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. त्यामुळे मित्रांनो, तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर कृपया आपलं चॅनल सबस्क्राईब करून घ्या, कारण आपण या चॅनलवर शेतकऱ्याविषयी लोन योजना, शेतकऱ्याविषयी नवनवीन माहिती, शासनाचे नवनवीन GR, पीक विमा असो, कांदा प्रश्न असो, नवनवीन असे व्हिडिओ आणत असतो. त्यामुळे तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, लाईक करा आणि आपल्या इतर बांधवांना देखील हा व्हिडिओ आवडल्यास नक्कीच शेअर करा. राज्यात यावर्षी दरवर्षीप्रमाणे बहुसंख्य शेतकऱ्यांनी पीक विमा हा 1 रुपयात भरला. उर्वरित रक्कम ही सरकारने भरली. आणि शेतकरी मित्रांनो, 1 रुपयात पीक विमा असल्याने म्हणजे प्रति पीक 1 रुपया असल्याने बहुसंख्य शेतकऱ्यांनी पीक विमा भरलेला आहे. खरीप हंगाम 2023 मध्ये बहुसंख्य जिल्ह्यामध्ये पेरणी झाल्याच्या नंतर पाऊस पडला नाही आणि पाऊस न पडल्यामुळे शेतकऱ्यांची पिकं वाया गेली आणि शेतकऱ्यांचं अतोनात असं नुकसान झालं. तर मोजक्या काही जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी झाल्याने पिकेच वाहून गेली, म्हणजे तिथे काहीच राहिलं नाही अशी सुद्धा परिस्थिती झाली होती. आणि मित्रांनो, 21 दिवसापेक्षा जास्त खंड पडल्यामुळे आणि शेतकऱ्यांचे पिकांचे नुकसान झाल्यामुळे काही शेतकऱ्यांना पीक विमा सुद्धा मिळाला, तो 25% अग्रिम. मात्र काही शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले, त्या शेतकऱ्यांनी पीक विमा कंपन्यांना सूचना दिली, तक्रार दिली, अशा शेतकऱ्यांना 1 रुपयाही मिळालेला नाही. आणि त्याचबद्दल आपण आजच्या व्हिडिओ मधून माहिती घेणार आहोत, म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मित्रांनो. यामध्ये सरकारने शेतकऱ्यांनी पीक पेरणी केल्याच्या नंतर दुसऱ्या दिवशी जरी शेतकऱ्यांचे नुकसान झाले तरी कंपनीने 100% नुकसान भरपाई द्यावी असा बदल केलेला आहे. आणि जो बदल केला शासनाने, याच बदलावर या कंपन्या पीक विमा शेतकऱ्यांना देण्यास तयार नाहीत आणि टाळाटाळ करीत आहेत. आणि याच राज्यातील कंपन्यांनी सरकारला विचारणा केली आहे की पीक विमा आम्ही द्यायचा तरी कसा. आणि शेतकरी मित्रांनो, ज्या वेळेस शेतकऱ्यांनी पीक विमा भरलेला आहे आणि शासनाने सुद्धा शासनाचा हिस्सा भरलेला आहे, अशा वेळेस जर त्या शेतकऱ्याचं नुकसान झालं तर त्या शेतकऱ्याला नुकसान भरपाई त्या विम्याची रक्कम ही 15 दिवसात देणे असा नियम सुद्धा आहे. राज्य सरकारचा जो हिस्सा आहे पीक विम्याचा, म्हणजे शेतकरी 1 रुपया भरतो आणि उर्वरित हिस्सा हा राज्य सरकार भरतं. हा राज्य सरकारचा हिस्सा भरला असला तरी कंपनी केंद्र सरकारने जो या विम्यामध्ये बदल केलेला आहे, या बदलाचाच कांगावा करून शेतकऱ्यांना पीक विमा देण्याचं टाळत आहे. आणि मित्रांनो, सध्या निवडणूक आहे. आता निवडणुकीच्या नंतर यामध्ये काय होतं आणि काय नाही हे सुद्धा आपल्याला बघावं लागेल. म्हणजे शासन या पीक विमा कंपन्यांना धारेवर धरतं की पीक विमा कंपन्या अशीच टाळाटाळ करतात. आणि यामध्ये आता कोणकोणते जिल्हे आहेत की ज्या जिल्ह्यांनी तक्रारी केलेल्या आहेत, मात्र ते जिल्ह्यांचे पीक विमे देण्यास कंपन्या टाळाटाळ करीत आहेत. तर त्यामधील जिल्हे आपण बघूया आणि त्या जिल्ह्यातील शेतकरी, म्हणजे त्या जिल्ह्यांनी तक्रारी केल्यात असे जिल्हे आणि त्या जिल्ह्यातील शेतकरी किती आहेत, तर त्यामध्ये तुमचा जिल्हा आहे का ते पण बघा मित्रांनो. सोलापूरमध्ये 1.11 लाख शेतकरी आहेत. त्यानंतर जळगावमध्ये 1.92 लाख शेतकऱ्यांनी तक्रारी केलेल्या आहेत. परभणीमध्ये 1.92 लाख शेतकऱ्यांनी तक्रारी केलेल्या आहेत. जालनामध्ये 1.68 शेतकरी, नांदेडमध्ये 3.52 लाख शेतकऱ्यांनी तक्रारी दाखल केलेल्या आहेत. छत्रपती संभाजीनगरमध्ये 6.77 लाख शेतकऱ्यांनी तक्रारी दाखल केलेल्या आहेत. नाशिक जिल्ह्यामध्ये 1.48 लाख शेतकऱ्यांनी या तक्रारी दाखल केलेल्या आहेत. बुलढाणा जिल्ह्यामध्ये 2.66 लाख शेतकऱ्यांनी या तक्रारी दाखल केलेल्या आहेत कंपनीकडे. बीड जिल्ह्यामध्ये 3.29 लाख शेतकऱ्यांनी तक्रार दाखल केलेल्या आहेत.
हिंगोली जिल्ह्यामध्ये 2.27 लाख शेतकऱ्यांनी तक्रारी दाखल केलेल्या आहेत आणि सर्वाधिक तक्रारी या यवतमाळ जिल्ह्यामध्ये 6.23 लाख शेतकऱ्यांनी या कंपनीकडे तक्रार दाखल केल्यात, पण या तक्रारीचा विचार करत नाहीये. अमरावतीमध्ये 1.70 लाख शेतकरी आहेत. लातूर जिल्ह्यात 1.37 लाख शेतकऱ्यांनी तक्रारी दिल्या आहेत. धाराशिव जिल्ह्यामध्ये 2.75 लाख शेतकऱ्यांनी तक्रारी दाखल केलेल्या आहेत आणि या तक्रारी कंपनीकडे गेलेल्या आहेत. मात्र कंपनी या नियमाच्या बदलामुळे शेतकऱ्यांना पीक विमा देण्यासाठी टाळाटाळ करीत आहे. आणि मित्रांनो, तो काय बदल केलेला आहे तर शेतकऱ्यांनी ज्यावेळेस पेरणी केल्याच्या नंतर जर दुसऱ्या दिवशी ते शेतकऱ्याचं नुकसान झालं तर त्या शेतकऱ्याला 100% पीक विमा मिळायला पाहिजे. मात्र आतापर्यंत फक्त 25% हा अग्रिम दिलेला आहे मित्रांनो. आणि असा तो बदल सरकारने केलेला आहे की शेतकऱ्यांचं नुकसान झालं तर त्यांना 100%च विमा मिळायला पाहिजे. आणि या कंपन्या जो सरकारने बदल केलेला आहे त्या बदलाचं कारण धरून पीक विमा ज्या तक्रारी दाखल केल्या त्या शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम द्यायला तयार नाहीत आणि त्या टाळाटाळ करीत आहेत. आणि राज्यात अशी पीक नुकसानीची ज्या तक्रारी दाखल केल्यात या तक्रारकर्त्या शेतकऱ्यांची संख्या आहे मित्रांनो 43,53,000 शेतकऱ्यांनी अशा तक्रारी दाखल केलेल्या आहेत. आता मित्रांनो, निवडणुका चालू आहेत. निवडणुका झाल्याच्या नंतर यामध्ये आता सरकार काय निर्णय घेतं हे आपल्याला बघावं लागेल. अशी ही माहिती होती मित्रांनो. आपल्याला माहिती कशी वाटली नक्कीच कमेंट करून कळवा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपल्या इतर शेतकरी बांधवांना सुद्धा ही माहिती शेअर करायला विसरू नका. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.